आपण बघितलं तर देनावाडीतल्या त्या वहिनी जिंकल्या. वहिनी जिंकल्या. आता या ज्या वहिनींना आता आपण भेटणार आहोत, 150 वर्षांची परंपरा लाभलेल्या जगन्नाथचा या वास्तूमध्ये राहणाऱ्या सगळ्या वहिनी सज्ज आहेत. आता ज्या देनावाडीतल्या वहिनी जिंकलेल्या आहेत त्यांना आव्हान कुठल्या वहिनी देतात ते बघूया, भेटूया या वहिनी. नमस्कार. नमस्कार. बरं, आता मला सांगा की तुमची जगन्नाथ चाळ या चाळीतल्या गणपतीबद्दल, कारण तुम्ही प्रत्येक गणेशोत्सवामध्ये सगळे सहभागी होतच असणार, होता की नाही? की फक्त वरून बघता खालून नाही ना, कामं करायला जाता ना? तुमच्या गणपतीबद्दल जर आज बोलायचं झालं तर काय बोला? आमचा गणेशोत्सव खरं म्हणजे 1893 साली सुरू झाला, पण 1896ला आमच्या गणेशोत्सव मंडळाची स्वतंत्रची घटना लिहिली गेली आणि त्या घटनेनुसार साजरा होणारा असा आपल्या मुंबईतला हा एकमेव गणेशोत्सव आहे. अरे वा, याची घटना लिहिलेली आहे. म्हणजे कसं, मग एकादशीला की कीर्तन तर मग ते त्याच दिवशी होणार, द्वादशीला मंत्रजागर तो त्याच दिवशी होणार, असे जे कार्यक्रम. त्याचबरोबर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, हो, त्यांनी गणेशोत्सवाला आमच्या नाव त्यांनी स्वतः दिलेलं आहे. बॅरिस्टर जिना सावरकर ते आता बाबा महाराज सातारकरांपर्यंत आमच्या वाडीत हजेरी लावलेली आहे सगळ्यांनी गणेशोत्सवासाठी. धर्मैक्य संरक्षक संस्था आहे, लोकमान्य टिळकांनी आमच्या गणेशोत्सव मंडळाला नाव दिलं. वा, अशा या छान वास्तूमध्ये ही या सगळ्या वहिनी नेहमी वावरत असतात. खरं तर म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्यानंतरच्या आजच्या या गणेशोत्सवाच्या दिवसापर्यंत या चाळीने अनेक चांगले क्षण बघितलेले आहेत. तेव्हा तुमच्याही सगळ्यांच्या चेहऱ्यावरती सदैव आनंद राहू द्या, नेहमी हसत राहा. आणखी तुमच्याशी गप्पा मारणार आहेत. बरं, तुमच्यापैकी अशा कोण वहिनी त्यांचं माहेर पण त्याच चाळीतलं आणि सासर पण त्याच चाळीतलं? हो, माझं आहे. हां माझं आहे. म्हणजे सासर त्याच चाळीतलं असं नाही, पण आता मात्र मी तिथेच राहते लग्न होऊन. सासर माझं पाठी जवळच आहे 2 मिनिटावर, पण आता मात्र सासर म्हटलं तर जागा आमची तिथेच असल्यामुळे सासर माहेर बाजूलाच आलेलं आहे. जवळ जवळ आलंय. पण त्याच बिल्डिंग मधलं नाहीये? त्याच बिल्डिंग मधलं नाही. मग आजूबाजूची चाळ? हा, फक्त आता आम्ही तिथेच राहतो. तर लग्न होऊन मी पण माहेर तिथलंच का तुमचं? माहेर तिथेच, लग्नही तिथेच ठरलं? लग्नही तिथेच. बरं, याच गणपतीच्या निमित्ताने लग्न ठरली, त्याच मिरवणुकीत अशी कोणी नाही ना तुमच्यापैकी? हां, नाही. चला, तर आता यानंतर आपण खेळाला सुरुवात करणार आणि त्याचबरोबर बघणार की या 10 जणींपैकी कोणत्या वहिनी देनावाडीतल्या त्या वहिनींबरोबर पैठणीच्या खेळात सहभागी होणार. चला सुरुवात करूया पहिल्या खेळाला. जगन्नाथ चाळ आणि त्या चाळीतल्या सगळ्या वहिनी आता सज्ज आहेत. यात 5-5चे पुन्हा 2 गट केलेले आहेत. त्याच्यामुळे आता कोण सगळ्यात आधी हा खेळ पूर्ण करून पुढे जाणार, कोण 5 जणी पुढच्या खेळात जाणार ते आत्ता ठरणार. खेळ सोपा, मखर तयार करायचा आहे आणि या 5 जणींच्या सहाय्याने फक्त भक्कम आणि व्यवस्थित मखर ज्या सगळ्यात आधी पूर्ण करणार त्या 5 जणी पुढच्या खेळात जाणार. 1, 2, 3, चला, वेळ सुरू झाली. 5 वहिन्या एकत्र काम करत आहेत. त्या म्हणजे थोडक्यात एका कामामध्ये 5 डोकी आहेत. तेव्हा आता काय होणार? व्यवस्थित टाचण्या लावा, लवकर, घाई करू नका. त्यांचा प्रयत्न सुरू आहे. अनंत चतुर्दशी पर्यंत पूर्ण होईल अशी आशा आहे. थांबा, वेळ संपली. या 5 जणींनी खूप शर्थीचे प्रयत्न केले, पण काहीतरी गडबड होत होती, हो ना? काय झालं नेमकं, कशामुळे उशीर झाला? नो कमेंट. काय कळत नाही. जाऊन ते झालं ते चांगलं झालं. ठीक आहे, जे तेवढं तयार झालं चांगलं तयार झालं. छानच केला प्रयत्न आम्ही. पण मला खात्री आहे की हे साहित्य या 5 जणींना देण्यात येणार आहे आणि नवरात्रोपर्यंत जरी त्यांनी ते पूर्ण केलं तरी सुद्धा
गणपतीपर्यंत का पण हा गणपती बसायच्या आत ते करणार. पण प्रयत्न खूप छान होता. प्रॉब्लेम जरा पिनांचा होता, त्याच्यामुळे ते नीट लागत नव्हत्या आणि जरा ते थर्माकॉलमध्ये जरा प्रॉब्लेम होता. हा काय तुटलेला थर्माकोल आम्हाला ह्याला तुटलेला थर्माकॉल दिला होता असं यांचं म्हणणं. तुमचं काय? बरोबर नाही दिला थर्माकोल. थर्माकॉल बरोबर दिला नाही. तुमचं काय म्हणणं आहे? हो, थर्माकोल बरोबर नव्हता. थर्माकॉल बरोबर नव्हता. म्हणजे स्वतः करेक्ट होत्या या सगळ्या जणी. प्रॉब्लेम थर्माकॉलचा होता. वा वा. पण नेमकं काय झालं हे आपण सगळ्यांनी बघितलं. तुमच्या बाबतीत काय तक्रारी नसतीलच ना? हा? हा? त्यांना तयार दिला. हा, त्यांना तयार करूनच दिला होता. पण या गमती जमती सुरूच राहणार. अभिनंदन, आपण 5 जणी पुढच्या खेळात दाखल झालेल्या आहेत. हं? आणि आता या 5 जणींपैकी कोणीतरी एक वहिनी या अंतिम खेळात दाखल होणार आहेत. त्या 5 जणी कोण आता बघूया. गणपती बाप्पा. या फोटोला अचूक कंठी कोण चिकटवणार, त्या या 5 जणींपैकी एक वहिनी पुढच्या खेळात दाखल होणार. तुमच्यापासून सुरुवात. 2 मिनिट आहे. थांबा. एक हे ह्या बाजूला 1 2 3 चला. चला. गणपती बाप्पा. चला गणपती बाप्पा. तुम्ही 5 क्रमांकावरती आहात. तुम्ही जर अचूक लावली तर कदाचित आधी ज्यांनी आघाडी घेतलेली आहे त्यांच्यावर मात करू शकाल. गणपती बाप्पा. नंबर 1 वर तुम्ही होता. नंबर 2 तुम्ही. नंबर 3 तुम्ही. नंबर 4 तुम्ही आणि नंबर 5 तुम्ही. आपण जर बघितलं तर सगळ्यात जवळ होत्या नंबर 3. त्यामुळे नंबर 3 पुढच्या खेळात गेलेल्या आहेत. अभिनंदन.